नक्कीच मी यासाठी एक्साइटेड आहे. म्हणजे आमचा हा फॅमिली बिझनेस आहे. अजून त्याच्यात एक्सपिरियन्स घ्यायचा आहे. त्यांना हात दे. जे तुम्हाला हवंय ते आम्ही तुम्हाला अरेंज करून देऊ. काहीतरी वेगळा करूया. हा एक नंबर वाटतं. नाव काढू मित्र. म्हणजे असं वाटतं की आपण गरुड आणि तिकडे पुढे जेप घेतोय. चांगल्या क्षणांसाठी मस्त आहे. हा आमचा तोच प्रयत्न की तुम्हाला कसं आवडेल. असा यांनी विचार पण नव्हता केलेला कालपर्यंत. तो आयुष्यभर तुमच्या लक्षात राहील, आयुष्यभर. आता आपण शिफ्ट होऊया त्याच्यामध्ये. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. आता आपण आहोत मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पहिल्यांदा प्रायव्हेट याचमधून सफर करणार आहे. म्हणजे कसं नक्कीच मी यासाठी एक्सायटेड आहे, कारण कसं अथांग समुद्रामध्ये आपल्या आयुष्यातील जे खाजगी क्षण असतात ते आपल्याला त्याच्यामध्ये अनुभवायला मिळतात. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त माहिती त्यांच्यामध्ये नक्कीच प्रयत्न असेल. म्हणजे कसं आपण कशाप्रकारे बुकिंग करत असते, आपल्याला त्या प्रायव्हेट याचमध्ये गेल्यावरती आपल्याला काय काय पॅकेजमधून मिळते आणि इतर गोष्टी. तर चला कोणतीही वाट न पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर हे बघा, आपण संपूर्ण गेटवे ऑफ इंडियाच्या इकडे आलेलो आहे. इकडे समोर आहे ते गेटवे ऑफ इंडिया आहे. या ठिकाणी ही ताज हॉटेलची मस्त अशी बिल्डिंग आहे आणि इथे आज आपल्यासोबत आहे निलेश, जो आपल्या गणपतीच्या व्हिडिओमध्ये असतो. इथे धनश्री आहे, इथे श्रद्धा आहे, इथे रोहन आहे आणि आज आम्ही आलो आहे ते खास कारण म्हणजे हा श्रेयांश आणि श्रेयांशचा हॅपी बड्डे आहे. बाबू हॅपी बड्डे. थँक्यू. तर आता आपण कसं इथून आता आपण सर्व आतमध्ये एंटर करणार आहे. म्हणजे मला एवढं समजलं की इथे आपण ते ट्रान्सफर बोटमध्ये जाऊन नंतर त्या याचमध्ये आपण आतमध्ये जाणार आहे. बघूया कसं काय असतं ते. गेटवे ऑफ इंडियाला कसं यायचं काय सांगायची गरज नाही. तरी पण कोणाला काही माहीत नसेल तर जर तुम्ही वेस्टर्न रेल्वेला आलात तर चर्चगेट स्टेशन तुम्हाला जवळचं पडेल आणि सेंट्रल रेल्वेने आलात तर CSMT स्टेशन जवळचं पडेल. हां, आणि ॲक्च्युली दोन्ही स्टेशनवरनं हे सेमच अंतर आहे. तर हे बघा, आता आम्ही इथून आलो, सगळी सिक्युरिटी वगैरे सगळं चेकिंग वगैरे करून आलो आणि इथून या जेटीवरून येऊन या बोटीमध्ये आलेलो आहे. आणि ॲक्च्युली ही बोट आहे ना, ती ट्रान्सफर बोट आहे. म्हणजे या बोटीमधून आपण दुसऱ्या बोटीमध्ये जाणार आहे आणि सेफ्टीच्या दृष्टीने इथे बघा आपण लाईफ जॅकेट वगैरे सर्व घालतो आहे. हे बघा, इथून आपण बघतोय मागच्या बाजूला संपूर्ण ताज हॉटेल आहे. ताज हॉटेलची जुनी बिल्डिंग, ताज हॉटेलची नवीन बिल्डिंग, या साईडला गेटवे ऑफ इंडिया आहे. आणि इथून आपण आता आतमध्ये चाललो आहे बड्डे सेलिब्रेशनसाठी. आणि बड्डे बॉय जरासा इकडे तिकडे त्याचं चालू आहे बघणं. म्हणजे कुठे हां एक्सायटेड आणि कुठे नेत आहेत मला. हां सरप्राईज. ॲक्च्युली असं सरप्राईज आहे जे आपण पण या वयामध्ये आपण एन्जॉय केलेलं नव्हतं. चला आता हां, इथे आपल्यासोबत क्षितिज आहे. क्षितिज म्हणजे तू या सगळ्याचा ओनर ना तू? हां, म्हणजे आमचा हा फॅमिली बिझनेस आहे. हां, आणि तुझ्या याचं ना हॉरिझॉन ना? हां, हॉरिझॉन सेलिंग क्लब मुंबई. ओके. आता ही जी ट्रान्सफर बोटने आपण आता जे आतमध्ये चाललो याचपर्यंत, ते किती अंतरावरती असणार? आता हार्डली 5 मिनिटं जाते. ओके, म्हणजे त्या 5 मिनिटाच्या अंतरावरती तिथे आपण आम्ही त्याच्यामध्ये शिफ्ट होणार आहे आता. ओके, त्याच्यामुळे तिथून मग तुमचा प्रवास सुरू होणार. ॲक्च्युली जेटीपासून तुमचा तो 2 तासाचा टाइम असतो ना, तो काउंट होतो. अच्छा. आणि आता कसं माहिती आहे, आता आपली स्वतःची ट्रान्सफर बोट आहे त्यामुळे टाइम म्हणजे तुमचा वेस्ट नाही होत. आणि बाकीच्यांकडे काही जणांकडे ट्रान्सफर बोट नाही. हां, मग ती वेटिंग करावं लागते. कसं आहे, आणि आमची बोट पण नवीन आहे त्यामुळे तुम्हाला अजून जास्त एन्जॉय करता येईल, म्हणजे छान वाटेल. ओके, ठीक आहे, चालेल, नक्की बघू आम्ही. तर बघा, आता आम्ही निघालेलो आहे मस्त. आणि मला नक्कीच उत्सुकता आहे की आतमध्ये कसा आपला अनुभव असणार आहे तो, कारण आपण फर्स्ट टाईम चाललो आहे. भारी. आणि मी जेव्हा नेक्स्ट ह्याच्यापूर्वी जेव्हा मी बोटीमध्ये आलो होतो ना, ते अनंत चतुर्दशीला आलेलो, म्हणजे गणपती विसर्जनाच्या दिवशी. आणि त्याच्यानंतर आत्ता आलं आणि त्या दिवशी माझ्यासोबत निलेश होता. हे कसं वाटलं होतं त्या दिवशी? एक नंबर वाटतं. ॲक्च्युली त्या दिवशी कसं लालबागच्या राजाला विसर्जनासाठी डिले झाला होता ना, तर आम्ही 3-3.5 तास आतमध्ये होतो बोटीमध्ये. आणि ती अशा प्रकारची बोट नव्हती, ती एकदम डेंजर बोट होती आणि त्याच्यामध्ये त्रास पण झाला होता. तर ही नक्कीच मस्त आहे आणि आपण चांगलं अनुभवायला भेटेल. आणि आता सकाळ सकाळ तर मला भारी वाटते. तर हे बघा, आता आपण आपल्या प्रायव्हेट याच जवळ आलेलो आहे आणि हिच्यामधून आता आपला पुढचा प्रवास सुरू होणार आहे. मस्त वाटतंय. पहिलं आपल्याला साईडने दाखवण्यात आलेली आहे आणि आता आपण इथे आतमध्ये एंटर करणार आहे. नाव काढू मित्र. हितेश. ओके, हितेश आहे इथे आपल्यासोबत, जो आपल्यासोबत बघा तिकडे आपण बघू शकतो हॅपी बर्थडे वगैरे मस्त सजवलं आहे. आणि आता आपण आत चाललो आहे तिकडे. कसं वाटलं आतापर्यंत प्रायव्हेट बोटमध्ये? हां, अजून त्याच्यात एक्सपिरियन्स घ्यायचा आहे. बघूया, छानच असेल आजचा दिवस. चला. तर बघा तिकडे हॅपी बर्थडे आणि बर्थडे बॉय आताच केक बघून खुश झालेला आहे तो बघा. तर हे बघा, आता आपण ट्रान्सफर बोटमधून या याचमध्ये आता आपण जातो, एंट्री करतोय. तिकडे सगळे आपल्याला हेल्पिंगसाठी सगळे आहेत, म्हणजे त्या साईडला जाण्यासाठी. आणि संपूर्ण शिडाची बोट आहे आणि याच्यामध्ये आता आपण चाललो आहे. त्यांना हात दे. तर हे बघा, आता इथे अशा प्रकारे बांधण्यात येणार. आणि असा प्रवास आतापर्यंत आपण मुरुड जंजिरेलाच केलेला, पण ती बोट अशा प्रकारे नसते. हां, तर ही प्रायव्हेट याचमधली ही जी तू इथं शिड्याची सगळी बांधणी करतो ती कशा प्रकारे असणार आहे? ते हुक आहे. ओके. ते सीड पहिला वरती जातो. हां, नंतर हे बूम असतो, त्याला हवा कॅच करण्यासाठी. अच्छा. त्याच्यानंतर ते
सेल आपण इकडे या हुकाला बांधतो. हां नंतर मग आपण अँकर सोडून टिलर मागे लावून, टिलर म्हणजे टिलर म्हणजे बाव steering सारखं असतं ना? अच्छा, हां वळवण्यासाठी वगैरे ते. ओके, ते म्हणजे वळवण्यासाठी असतं. म्हणजे ही असणार आहे ती शिडाची, म्हणजे ती विदाऊट इंजिनवाली असणार हां, आहे. ती ओके वाऱ्यावर चालते पूर्ण. हां, म्हणजे ॲक्च्युली पण या प्रायव्हेट याचा अजून एक फायदा काय माहिती आहे का, कसं आहे की इंजिनमुळे कोणाकोणाला त्रास वगैरे होतो. त्याचा आवाज वगैरे नाही येत नाही, काय? नाही. हां मस्त, म्हणजे कसं हवेप्रमाणे ती जात राहणार. भारी. तर हे बघा, आता आपली प्रायव्हेट याच आहे ती इथे समुद्राच्या संपूर्ण बाहेर निघालेली आहे आणि आता वाऱ्याच्या याच्यावरती ती बाहेर चाललेली आहे. आणि इथे आपल्यासोबत आहे क्षितिज. नमस्कार क्षितिज. नमस्कार. क्षितिज जो हॉरिझॉन सेलिंग क्लब मुंबई, ओके, ह्यांच्यातर्फे आहे इथे आपल्यासोबत. मला सांग की इथे जे प्रायव्हेट याचमध्ये सर्व जे येतात म्हणजे एन्जॉय करण्यासाठी वगैरे, ते कसे म्हणजे कोणत्या कोणत्या प्रकारचे लोक काय काय करण्यासाठी येतात? मेनली तर आपण काय म्हणतो, आपल्या म्हणजे जे आपले लव्ह वन असतात, आपल्या आवडते व्यक्ती वगैरे असतात, त्यांना आपण सरप्राईज देतो. हां तर त्यासाठी काही जण बर्थडे सेलिब्रेशनसाठी, मोस्टली बर्थडे सेलिब्रेशन, ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन, हां आणि काही जण प्री वेडिंगसाठी पण येतात. ओके ओके, तर प्री वेडिंगचे शूट पण करतात बोटीमध्ये सुद्धा. हां तर तुमच्या ओकेजननुसार तुम्हाला आम्ही बर्थडे म्हणजे डेकोरेशन वगैरे तुम्हाला करून देतो. ओके. रिक्वायरमेंटनुसार तुम्हाला आम्ही जे तुम्हाला हवं आहे ते आम्ही तुम्हाला अरेंज करून देतो. ओके. आता आम्ही बघ इथे आम्ही आता बड्डेसाठी वगैरे आलेलो, म्हणजे ह्याचा बड्डे आहे, तर आता आम्हाला बड्डेच्या या पॅकेजमध्ये काय काय इन्क्लूड असते? आता तुम्हाला चिप्स, कोल्ड्रिंक, हे स्नॅक्स, नॉर्मल स्नॅक्स, हां आणि त्यानंतर डेकोरेशन पण आम्हीच देतो तुम्हाला. ओके. वॉटर बॉटल असते आणि म्युझिक सिस्टमसाठी ब्लूटूथ असतो. अच्छा, म्हणजे एवढ्या सुविधा या बड्डेच्या पॅकेजमध्ये हां. असते. ओके, मग आता वेगळे वेगळे प्रकारचे तुझे पॅकेज आहेत, मग त्या पॅकेजची तरी साधारण किंमत काय असते मग? आता कसं आहे, किंमत म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या ओकेशननुसार येतं, म्हणजे रिक्वायरमेंट प्रत्येकाची वेगवेगळी असते. ओके. हां, म्हणजे त्याच्यामुळे तू फिक्स नसते म्हणजे. हां, मग मी डायरेक्टली सांगू शकत नाही असं आहे. हां, म्हणजे जो माणूस जसा ओकेजननुसार येणार, जसं हां. पॅकेज घेणार त्यानुसार त्याची ती किंमत हो, ठरते. हां, बरोबर. ओके. आता आम्ही या प्रायव्हेट याचमध्ये आलेलो आहे, म्हणजे ॲक्च्युली आतापर्यंत मला सर्वात पहिलं म्हणजे मला स्टार्टिंगला भीती वाटत होती, कारण कसं मला समुद्रामध्ये असं प्रवास करण्याची नॉर्मली त्रास होतो, पण अजूनपर्यंत काय झालं नाही आणि मस्त वाटतं आणि ॲक्च्युली सर्वजण या ठिकाणी एन्जॉय करत आहेत. तर मला सांग की आता आपण प्रायव्हेट याचसाठी निघालो आहे, ते आम्ही किती तासासाठी असणार आहे? हे 2 तासाचे स्लॉट असतात ओके. आणि सकाळी आपलं 7 वाजता सुरू होते, 7 ते 8 पर्यंत असतं, मध्ये ब्रेक असतं 2-2 तासाचे. मग 7 ते 9, 9 ते 11 आहे. 11 ते 1 तुम्हाला हवं असेल तर ते आम्ही अरेंज करू शकतो. ओके. त्यानंतर दुपारी 2 ते 4 आहे, 4 ते 6 आहे आणि 6 ते 8 आहे. अच्छा, म्हणजे 2-2 तासाचे ते सकाळपासून काही नाही काय चालू होत असते. हो. ओके, मस्त. तर आता बघा आपण या ठिकाणावरून निघालेलो आहे आणि भारी वाटतं इथे. तुझं ॲक्च्युली तुझा रोजची सवय असेल नाही? Yes, yes. हां, कारण तुझा जॉबच शेवटी तो आहे. मस्त. तर आता आम्ही इथून निघालेलो आहे आणि इथे आता आम्ही थोड्या वेळामध्ये याचा बड्डे साजरा करणार आहे. भारी. मग मला सांग की आता समजा कोणाला बुकिंग वगैरे करायची असेल तर किती दिवस आधी सांगावं लागेल? ॲक्च्युली प्री बुकिंगच करावी लागेल तुम्हाला. 10-15 दिवस आधी जरी सांगितलं, काही जण महिना आधी बुक करतात. हां तर तुम्ही 10-15 दिवस आधी बुक केलं तर तुम्हाला जो हवा तो स्लॉट मिळेल. हां, म्हणजे जर इमर्जन्सीमध्ये केली तर तुझ्याकडे जो अवेलेबल असेल तो आम्हाला घेता यायला लागेल. ओके, ठीक आहे, चालेल. ओके ओके. हां. तर हे बघा, आता वाढदिवस साजरा करण्याची वेळ आलेली आहे. इथे आपण बघू शकतो संपूर्ण बोट अशी चारी बाजूने डेकोरेट केलेली आहे. इथे सर्व बलून वगैरे लावलेले आहे हॅपी बड्डेचा. आणि इथे हा केक आहे, इथे हे चिप्स वगैरे आहे, इथे टिश्यू वगैरे सगळं ठेवलेलं आहे, म्हणजे कसं टिश्यू हात पुसण्याचे वगैरे वेळ येऊ शकते त्याच्यामुळे. इथे ब्लूटूथ स्पीकर वगैरे आहे, तिथे ग्लास वगैरे ठेवलेले आहेत आणि या ठिकाणी कोल्ड्रिंक आहे. तर आता आपण याचा वाढदिवस साजरा करतोय, 5वा वाढदिवस. हे बाबा, ते काय कापतोय? जाऊ आपण. चला, एकदम डेंजर बॉय हा. तर का असं बसलंय ते मला नंतर सांगतो. ते हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर श्रेयांश, हॅपी बर्थडे टू यू. चला, या ठिकाणी असा सरप्राईज विजिटवाला बर्थडे केक साजरा झालेला आहे. मस्त. ॲक्च्युली 5वा बड्डे असा सरप्राईज असणार आहे, असा याने विचार पण नव्हता केलेला कालपर्यंत. आणि इथे मस्त आता आपल्याला कोल्ड्रिंक वगैरे दिलेलं आहे, तर आता आपण इथे खाणार आहे मस्त. तर या ठिकाणी तर वाढदिवस वगैरे मस्त साजरा झालेला आहे. रोहन, मला सांग की इथे हॉरिझॉन सेलिंग क्लब मुंबईमध्ये या ठिकाणी प्रायव्हेट याचमध्ये तुला असं वाढदिवस साजरा करण्याचं कसं काय सुचलं? ॲक्च्युली आम्ही इकडे गेटवेला यायला फिरायला वगैरे घेऊन येतो. हां. त्या टायमाला आम्ही सर्व बघायचो, तर आम्हाला खूप आवडायचं. तर मी हिला सांगितलं की आपण पण एक
जयंतचा 5वा बर्थडे स्पेशल असा काहीतरी वेगळा करूया. हां त्यासाठी आम्ही या गोष्टी म्हणजे या बोटी हां म्हणजे असा प्लॅन केला आपण. प्लॅन केला. हां सरप्राईज म्हणून त्याला खास बघ करायचं होतं ऍक्च्युली कालपर्यंत त्याला काय माहिती नव्हतं. आम्ही आलो पण खूप छान वाटतंय. हां एक आगळा वेगळा एक्सपिरियन्स हां आणि कसं आहे तो आणि- कायम लक्षात राहण्यासारखा आहे तो. आणि कायम लक्षात राहील. म्हणून आम्ही त्या खूप खूप छान वाटतंय. हां आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट अजून एक की श्रेयांश एवढ्या चांगल्यापणे बसलाय त्याचं कारण असं आहे की तो मला घाबरतो. हां म्हणून रोहन पण एकदम याच्यामध्ये राहायला रिलॅक्स राहिला की आपण राहुलला घेऊ शकतो कारण की पाण्यासारख्या ठिकाणी जाणार आहे तर तो मस्ती करू शकत नाही. तर आता मी या प्रायव्हेट याच्या संपूर्ण पुढे आलो आहे म्हणजे या डेकवरती आलो आहे आणि इथून जो भाई नजारा आहे ना तो कमालचा आहे. इथे मागे सगळे या ठिकाणी बसलेले आहेत. आताच बड्डे सेलिब्रेशन झालं आहे आणि केक वगैरे त्या ठिकाणी खात आहेत पण इकडे बसायची जी मजा आहे ना ती भाई कडक आहे. म्हणजे असं वाटतं की आपण गरुड आणि तिकडे पुढे झेप घेतोय. हे बघा मस्त आपण इथे पण एक जाऊ शकतो भारी. आणि आपण संपूर्ण पुढे चाललो आहे म्हणजे ते फिरवत राहणार आहे. आजूबाजूला अशा मोठ्या मोठ्या शिप ज्या तेलच्या वगैरे काही ना काही कामाच्या वगैरे असतात ते या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. आजूबाजूने सगळ्या बोटी जाताना वगैरे दिसत आहेत आणि त्याच्यामधून आपण पुढे चाललो आहे डेकोरेशनच्या बोटीमधून. जबरदस्त. आणि एक नक्कीच सांगू शकेन की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही असा खास क्षण हा नक्कीच असतो. म्हणजे कोणाची ॲनिव्हर्सरी असते, कोणाचा बड्डे असतो किंवा कोणाचं काही म्हणजे फोटोशूटसाठी वगैरे तुम्ही येऊ शकतात. इकडे बघ स्माइल कर. तू काय थांब. हां थांब हळू. मी आहे ना हळू. पुढे पुढे कुठे पुढे बसा पुढे काय नाही. हे इथे डेकवरती बसून कसं वाटलं? खूप छान वाटतंय. हां छान वाटतं. हिरोन एक टायटॅनिक पोज दे. दादा कसं वाटतंय? अरे भाई आजपर्यंत मी असा एक्सपिरियन्स कधीच घेतला नव्हता. हां म्हणजे जो आपण प्रायव्हेट बोटच्या पुढे डेकवरती जो बसतो ना तो कमालीचा एक्सपिरियन्स असतो. आणि मी तिथे बसतोय ना तिथे समुद्राच्या लाटा आहेत ना पायाला संपूर्ण लागत आहेत. तर तुम्ही तुमच्या कुठल्याही स्पेशल क्षणासाठी या हॉरिझॉन सेलिंग क्लब मुंबईमध्ये तुम्ही नक्की व्हिजिट करू शकता. तुमचा जो प्रवास आहे इकडला जो 2 तासाचा तो आयुष्यभर तुमच्या लक्षात राहील आयुष्यभर. आणि आता आम्ही पुन्हा चाललो आहे गेटवेच्या दिशेने. मला वाटतं एक 2-2.5 किलोमीटर आम्ही आतमध्ये आलो होतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिड्याची बोट असल्यामुळे ह्याच्यामध्ये आपल्याला काहीही त्रास होत नाही. पण भारी वाटलं आणि जबरदस्त एक्सपिरियन्स होता आणि ह्या कायमचा लक्षात राहील. ॲक्च्युली ना मला पाण्याचा ना म्हणजे पाण्यामध्ये प्रवास करण्याचा मला त्रास होतो. पण या प्रायव्हेट जो आपण याचमध्ये आलेलो आहे तिथे मला आत्तापर्यंत मला वाटतं की 1.5-2 तास झाला असेल. पण अजून मला एकदाही असं वाटलं नाही की आपण बाहेर जावं. आणि अशा ठिकाणी बसलो आहे ना की भाई समोरून हवा येतं आहे आणि पायाला संपूर्ण लाटा लागत आहेत. जबरदस्त वाटते. रोहन आतापर्यंत पुढे येऊन कसं वाटलं? खूप खूप छान वाटलं. मी पण राहुल बसला तिकडे बसलो होतो पण खूप वेगळा आगळा वेगळा एक्सपिरियन्स आहे. खरंच खूप छान वाटलं. हां आणि असं वाटतं की इथून भाई जायचंच नाही. कमाल. आणि कसं आहे की ॲक्च्युली एक पण मला चांगलं वाटलं की आपला जसा स्पेशल क्षण असेल म्हणजे उदाहरणार्थ ॲनिव्हर्सरी बड्डे वगैरे त्याप्रमाणे या ठिकाणी सर्व डेकोरेशन वगैरे करतात. आता इथे आपण बघू शकतो बोटीच्या चारही बाजूला डेकोरेशन केलेलं कारण की आज इथे बड्डे साजरा होणार होता म्हणून. तर तुमचं जसं काही असेल तसं तुम्ही ह्यांना कॉन्टॅक्ट करून सांगू शकतात की तुमचा कुठला क्षण तुम्ही या ठिकाणी एन्जॉय करू शकतात. त्याच्यामुळे त्याप्रमाणे हे लोक या ठिकाणी तसं डेकोरेशन करतील. तर क्षितिज आता आमचे ॲक्च्युली 2 तास पूर्ण झालेले आहेत आणि आता आपण इथे आलेलो आहे की म्हणजे ट्रान्सफर बोटीसाठी इथे आपण थांबलो आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा माझा पहिला एक्सपिरियन्स होता आणि तो आयुष्यामध्ये संपूर्ण लक्षात राहील असाच होता. आणि मी तर प्रत्येकाला नक्कीच रिकमेंड आपण करू शकतो की प्रत्येकाने कुठल्या ना कुठल्या क्षणासाठी एक्सपिरियन्स आहे हा. हां चांगल्या क्षणांसाठी मस्त आहे. हां तर क्षितिज मला सांग की इथे जी 6 जणांची कॅपॅसिटीची जो पॅकेज आहे त्याच्यामध्ये 6 जण म्हणजे काही वर्षाचं काही लिमिट आहे का? म्हणजे वर्षाची अशी लिमिट नाही. तुम्ही लहान मुलांना पण घेऊन येऊ शकता पण ती तुमची जबाबदारीवर घेऊन. हां म्हणजे ते मस्ती वगैरे करतात त्यांच्यावर लक्ष वगैरे ठेवणं. तर तुला एक शेवटचा प्रश्न विचारतो की जे आपले जे व्हिडिओ बघतायत त्यांना तू काय सांगशील की इकडे येण्याबद्दल? मी तर हे सांगेन की तुमचा क्वालिटी टाइम स्पेंड करण्यासाठी तुम्ही इथे या. हां. तुमच्या लव्हवनला सरप्राईज देण्यासाठी या. हां आणि इथे येऊन मजा करा. आमचा तोच प्रयत्न की तुम्हाला कसं आवडेल आणि तुम्हाला कसं चांगली सर्व्हिस देता येईल. हां ठीक आहे चालेल. थँक्यू. आणि सर्व्हिस पण तुमची महत्त्वाची म्हणजे छान होती. म्हणजे इथे आम्ही सर्व लेडीज जेंट्स लहान मुलगा वगैरे सर्व होतं पण आम्हाला कुठे तसं अनसेफ वाटलं नाही आणि आम्ही तो आनंदही घेतला. थँक्यू. भेटू पुन्हा. चल नाही. हां बाय बाय. तर हे बघा इथे आता आमची ट्रान्सफर बोट आलेली आहे जी आपल्याला प्रायव्हेट याचमधून या ट्रान्सफर बोटने आपल्याला किनाऱ्यावरती सोडणार आहे. हां नमस्कार मित्र. आणि हा आपल्याला आतमध्ये सोडायला पण हाच मित्र होता.
तरी बघा आता आपण शिफ्ट होऊया त्याच्यामध्ये आणि नंतर मग किनाऱ्यावरती जाऊया. हे बस चला चल तेजस बाय. इथे तेजस आपल्याबरोबर होता या प्रायव्हेट पुन्हा येऊ प्रायव्हेट याचमध्ये आपल्यासोबत होता. आणि आता आपला पुन्हा ट्रान्सफर बोटने प्रवास सुरू झालेला आहे मुंबईच्या किनाऱ्यावरती, म्हणजे ताज हॉटेलच्या इकडे आपण पुन्हा एकदा जाणार आहे. आणि इथे कसं तुम्ही आल्याच्या नंतर प्रायव्हेट बोटमध्ये फिरू शकतात सोबत या किनाऱ्यावरती गेटवे ऑफ इंडियाच्या इथे पण तुम्ही तुमचा संपूर्ण दिवस अर्धा दिवस वगैरे मस्त तुम्ही या ठिकाणी स्पेंड करू शकतात. आता आपण किनाऱ्यावरती जाऊया आणि मस्त तुम्हाला नंतर भेटतो मी. आणि आतापर्यंतचा प्रवास माझा जबरदस्त झाला एकदम. तर चला मित्रांनो, आता ही व्हिडिओ इथेच थांबवते. या व्हिडिओमध्ये आपण व्हिजिट केली होती पहिल्यांदा प्रायव्हेट याचमध्ये, म्हणजे प्रायव्हेट बोटीमध्ये, ज्या ठिकाणी आपण विविध क्षणासाठी म्हणजे आपल्या आनंदी क्षणासाठी बड्डे, ॲनिव्हर्सरी, फोटोशूट अशा विविध क्षणासाठी आपण या ठिकाणी येऊ शकतो. 2 तासाचं असते पॅकेजमध्ये. काय काय असते ते तुम्हाला सांगितलं. कुठल्या डिस्टन्समध्ये फिरवतात, आपल्याला पॅकेजमध्ये काय काय देतात ते काय, म्हणजे ॲक्च्युली आम्ही बड्डेसाठी आलेलो याच्या 5व्या बड्डेसाठी. तर कसं आहे की बड्डेमध्ये आपल्याला केक वगैरे, सजावट किंवा सगळं बलून वगैरे, सगळं केक वगैरे किंवा कोल्ड्रिंक, पाणी वगैरे सगळं आपल्याला त्या ठिकाणी देण्यात आलं. ते सगळं पॅकेजमध्ये इन्क्लूड असते. मी तर तुम्हाला नक्कीच रिकमेंड करेन की तुम्ही एकदा तरी ह्याच्यामध्ये नक्कीच प्रवास करा. कारण कसं की ह्याच्यामधला आपला जो आयुष्यामधला स्पेशल क्षण असतो ना, तो आपल्याला आठवणीमध्ये लक्षात ठेवता येईल अशा प्रकारचा असतो. म्हणजे ॲक्च्युली ह्याने तर एन्जॉय केलं ह्याच्या 5व्या बड्डेला. म्हणजे आपल्या क्षणी, म्हणजे आपण जेव्हा लहान वगैरे होतो तेव्हा अशा प्रकारचं काही नव्हतं. म्हणजे कसं लक्षात तरी ठेवता येईल यातलं पुढे की अशा प्रकारे बड्डे साजरा केला होता. तर आपण आलो होतो त्या हॉरिझन सेलिंग क्लब मुंबई यांच्यातर्फे आपण या ठिकाणी आलो होतो. आणि खूप चांगल्या सोयी त्यांच्यातर्फे होत्या. सर्व्हिस पण छान होती आणि कोणाला त्रास वगैरे पण झाला नाही. तर तुम्ही या ठिकाणी नक्की व्हिजिट करू शकता. 6 जणांची कॅपॅसिटी आहे जी ताज हॉटेलच्या बरोबर समोरून ते आपल्याला सोडतात. तर हा व्लॉग आपण इथेच थांबवतो. हा कसं वाटतं नक्की कळवा. चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू अशा नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय आणि हॅपी बर्थडे टू यू.